नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या SD टेक्निकल मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत Poco X7 Pro 5G हा मोबाईल जो आहे तो भारतामध्ये आपल्याला 9 जानेवारी रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे। हा जो मोबाईल होणार आहे तो व्हॅल्यू फॉर मनी आणि डिझाइन सोबत आपल्याला खूप अशा फीचर्स याच्यामध्ये मिळणार आहे। एवढेच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला कूल डिझाइन सोबत एजी ग्लासची प्रोटेक्शन आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे। तर आपण याची माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि एवढंच नव्हे तर हा मोबाईल किती अशा प्रीमियम क्लासेसने आणि कोणत्या प्रोसेसरने आपल्याला हा मोबाईल गेमिंगसाठी एक नंबर होणार आहे। हा जो पोकोचा मोबाईल आहे तो रेडमी मध्ये येणारा प्रथमच मोबाईल आहे। द बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला मोबाईल होणार आहे। 9 जानेवारी 2025 रोजी हा मोबाईल आपल्या भारतामध्ये लॉन्च होईल। आणि एवढंच नव्हे तर हा मोबाईल आपल्याला 3 कलर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। पहिला कलर म्हणजे व्हाईट मध्ये मिळणार आहे आणि दुसरा आहे तो ब्लॅक क्रोम मध्ये मिळणार आहे आणि तिसरा जो आहे तो ब्लू ब्लॅक मध्ये आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे। आणि याची जी थिकनेस आहे ती खूप अशा पॉलीकार्बोनेटने याची थिकनेस बनलेली आहे। एवढंच नव्हे तर याच्यामध्ये खूप अशा सेटिंग्स आणि स्पेसिफिकेशन दिलेले आहेत। IP68 ची याच्यामध्ये आपल्याला रेटिंग दिलेली आहे। जो मोबाईल कूल अशा डिझाईनने आपल्याला बघायला मिळणार आहे। 6.70 इंचचे आपल्याला याच्यामध्ये OLED 120 हर्ट्झ रिफ्रेशमेंटसाठी आपल्याला याच्यामध्ये डिस्प्ले मिळणार आहे। एवढेच नव्हे तर आपल्याला याच्यामध्ये कॅमेरा जो आहे तो एकदम एकदम भारी भेटणार आहे आणि जो आहे तो HDR10+ चा आपल्याला याच्यामध्ये 3200 निट्स ब्राईटनेस आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि आपण जे मूवी ते पाहतो ते एकदम बेस्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे। एवढंच नव्हे तर आपल्याला जो सेल्फी कॅमेरा आहे तो खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। आणि जो याच्यामध्ये फिलिंग्स येते ना ते हातात घेतल्यानंतर खूप अशा रेडमी मध्ये आपल्याला हा मोबाईल बघायला मिळणार आहे। 50 मेगापिक्सलचा OISचा कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। तो अशा क्यूट अशा फोटो क्लिक करतो। 50 मेगापिक्सलचा OISचा LED 700 आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला खूप अशा फीचर्स सोबत आपल्याला या मोबाईल बघायला मिळणार आहे। आणि जो बॅक कॅमेराची म्हणजे लाईट आहे ती खूप अशा लाईट त्याच्याने मिळणार आहे। आणि याच्यामध्ये जो पोको M6 आहे तो 8400 ची याच्यामध्ये आपल्याला थिकनेस दिलेली आहे। एवढंच नव्हे तर आपण याच्यामध्ये कोणताही गेम खूप फास्टली खेळू शकतो, एक्स्ट्रा फास्टली आपल्याला खेळू शकतो। आणि याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो खूप अशा युनिक डिझाईन सोबत आपल्याला ह्याचा प्रोसेसर मिळतो। आणि हा जो प्रोसेसर आहे तो एक पॉवरफुल प्रोसेसर आपल्याला होणार आहे। आणि LTBX चा आपल्याला UFS चा 4.0 चा याच्यामध्ये आपल्याला मायक्रोफोन मिळणार आहे। एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला फटाफट ॲप ओपन होतात। IP69 चे आपल्याला याच्यामध्ये वॉटर आणि डस्टची आपल्याला याच्यामध्ये वॉरंटी मिळून जाते। एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला कूल अशा डिझाईन सोबत हा मोबाईल आपल्याला 20,000 च्या मध्ये बाहेर मिळणार आहे। आणि हा जो मोबाईल आहे तो खूप फास्ट चार्जिंग सोबत येणारा 90 वॅटचा याच्यामध्ये चार्जर दिलेला आहे। आणि हा जो मोबाईल आहे तो 90 वॅटच्या फास्ट चार्जरने हा 5500 बॅटरी बॅकअप याच्यामध्ये मिळणार आहे आपल्याला। एवढंच नव्हे तर हा मोबाईल आपल्यासाठी एक व्हॅल्यू फॉर मनी आणि बजेट फॉर मनी होणार आहे। आणि याच्यामध्ये जे आहे तो MediaTekचं प्रोसेसर दिलेला आहे। पोकोचा जो मोबाईल आहे तो खूप अशा युनिक डिझाईन सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे। हा जो प्रोसेसर आहे तो खूप तगडा प्रोसेसर याच्यामध्ये आहे। आणि जो याचा अंतिम स्कोर होणार आहे तो 2.5 लाखापेक्षाही जास्त याचा अंतिम स्कोर होणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण कोणतेही हाय टास्किंग गेम आपण याच्यामध्ये खेळू शकतो। आणि हा मोबाईल आपल्याला किती किमतीत पडेल हा मोबाईल आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। आणि एवढंच नव्हे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। थँक्यू।